बाबाजींचं नाव नीम करोली बाबा का पडलं नाव त्यांचं? बद्दल की त्यांची जी ब्लँकेट आहे, जी कंबल आहे, ती बुलेट प्रूफ बोलतात. हो, हो. तर त्याच्यामागे काय स्टोरी? त्यांनी असं सांगितलं की वॉर होतं आणि एवढ्या गोळ्या तिथे गोळीबार चालू होता, तरी त्याला माहित नाही काय झालं, ते प्रोटेक्शन सारखं होतं, त्याला एकही गोळी लागली नाही. नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संगीता मॅडम, की जे आपल्याला नीम करोली बाबा यांचे चमत्कार व त्यांना आलेले अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर आपण बोलूया त्यांच्याशी. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय श्रीराम, जय हनुमान, जय महाराज जी की. माझं नाव डॉक्टर संगीता आनंद. रुपेश, थँक्यू, तू एवढं सगळं सेटअप घेऊन इथपर्यंत आलास आणि माझा अनुभव शेअर करण्यामध्ये तू इंटरेस्ट दाखवला, त्याबद्दल खरंच थँक्यू. कारण तुमच्यासारखी लोक जे डिजिटल मीडिया थ्रू लोकांपर्यंत हे सगळं पोचवतात, तर मी खरंच त्यांची खूप आभारी आहे. तर राहिला माझा प्रश्न, माझं खूप म्हणजे बरेच अनुभव आहेत मला, तर आपण जसं तू विचारशील तसं मी सांगत जाईन तुला. तर सर्वप्रथम आहे ना, मी बाबाजींबद्दल भरपूर ऐकलेलं आहे मी. तर मला तुमच्याकडून पण ऐकायला खूप छान वाटेल की बाबाजींचं नाव नीम करोली बाबा का पडलं नाव त्यांचं? तर त्यांचं असं झालंय की ते वयाच्या खूप 11व्या वर्षीच ते बाहेर पडले. साधना आणि जप म्हणजे ते असं म्हणतात हनुमानजीचे स्वरूप आहेत. तर त्यांना हनुमानजीची सिद्धी प्राप्त झाली आहे. तर एके दिवशी असं झालं की ते नीम करोली स्टेशनला म्हणजे एक चमत्कार त्यांनी केला. तिथे त्यांनी ट्रेन थांबवली होती. काय झालं म्हणजे ती स्टोरी बरेच यूट्यूबला वगैरे व्हायरल झालेली आहे. तिकीट चेकर जेव्हा तो तिकीट चेक करत होता, तर तेव्हा बाबाजींना तिकीट विचारलं त्यांनी. तर त्यांनी तिकीट दाखवलं नाही, म्हणून बाबाजींना त्यांनी खाली उतरवलं. अच्छा. खाली उतरवल्यानंतर मग ती ट्रेन तिथेच थांबली. म्हणजे त्यांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर पण ती ट्रेन काही सुरू झाली नाही. तर ते आश्चर्य वाटलं की म्हणजे असं कसं शक्य आहे ना? मग तेव्हा एक माणूस येऊन म्हणाला की ते खूप सिद्ध पुरुष आहेत, त्यांना तुम्ही खाली उतरवल्यामुळे ती ट्रेन तिथे थांबली आहे आणि त्या जागेचं नाव होतं नीम करोली स्टेशन. आता तिथे स्टेशन पण बांधलं गेलं आहे आणि मग त्या स्टेशनमुळे बाबाजींचं नाव नीम करोली असं पडलं. अच्छा. आणि म्हणजे त्यांनी चमत्कार ह्या त्यांच्या कितव्या वयापासून सुरुवात केली? लोकांना कधीपासून दिसायला तसे लागले? सगळ्यांचे वेगवेगळे स्टोरीज आहेत. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांचं चमत्कार त्यांनी दाखवले आहेत. बऱ्याच लोकांना खूप वेगवेगळे अनुभव आहेत. पण आता काय झालं, डिजिटल मीडिया थ्रू ते आपल्यापर्यंत पोचतं आहे. म्हणजे पूर्वीची लोकं काय अनुभव घेतला आणि ते शांत म्हणजे त्यांच्यापर्यंतच ते राहिलं. जुनी लोकं आता आपण जेव्हा भेटतो तेव्हा ते सांगू शकतील. म्हणजे काही लोकांना हनुमान स्वरूप दिसलंय महाराजींमध्ये. एक तर फोटो असा व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी फोटो काढलाय, पण एक हात जो आहे महाराजीचा तो वानर स्वरूप आलेला आहे तो फोटो. तर तोही आपल्या सोशल मीडियावर बराच बघायला मिळेल. आणि राहिला प्रश्न भंडाऱ्याचा, जेव्हा आपण कधी भंडारा व्हायचं तर कधी कमी पडायचं नाही अन्न. म्हणजे खूप लोकं येऊन तिथे प्रसाद घेऊन जायची. एक स्टोरी अशी पण आहे की शिप्रा नदीमधनं पाणी काढून जेव्हा पुरी तिथे तळत होते त्यांची धामला आणि तूप संपलं होतं. तर तूप संपल्यामुळे मग लोकं गेली आणि महाराजांना सांगितलं की घी खतम हो गया है. तर महाराजी म्हणाले की शिप्रा नदी से 2 टिन पानी भर के डाल दो और हो जाएगा. आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये पुऱ्या तळल्या गेल्या. म्हणजे ते कसं आश्चर्यजनक होतं आणि सगळ्यांना प्रसाद तो पोचला, असं पण एक आहे. एक स्टोरी अशी पण आहे की महाराजांना कुठेतरी जायचं होतं लांब आणि गाडीचा पेट्रोल संपला होता. तर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं पाणी डालो और चलो, आणि खरंच तसंच करून ते लांब म्हणजे पोचले. ते कसं शक्य आहे? ते एक म्हणजे चमत्कारिकच आहे. आणि अशा पण काही स्टोरीज आहेत की ज्याच्यामध्ये महाराजजी एका वेळेला 4-5 ठिकाणी असायचे. अच्छा. ते कसं शक्य झालं? म्हणजे असं आहे. मी पण ऐकलेत त्यांचे चमत्कार, की म्हणजे ते एका जागी असताना पण दुसऱ्या जागी जाणवलेत. हो. आता ती त्यांचीच लीला, कसं शक्य आहे ते आता सांगता येणार नाही. आणि मी असं असं पण ऐकलंय बाबाजींबद्दल की त्यांची जी ब्लँकेट आहे, जी कंबल आहे, ती बुलेट प्रूफ बोलतात. हो, हो. तर त्याच्यामागे काय स्टोरी आहे? ती एक स्टोरी अशी आहे का एक गावच्या साईडला तिथेच उत्तराखंडला एक मुलगा होता, तो आर्मीमध्ये होता आणि ते वॉर सुरू झालं. त्यामुळे त्याच रात्री काय झालं, महाराजजी त्याच्या आई-वडिलांच्या घरी गेले आणि तिकडेच थांबले.
तर त्या म्हणजे आजी ज्या होत्या त्यांनी बाबाजींना जेवण वगैरे दिलं आणि सांगितलं तुम्ही आता इथे आराम करा. पण रात्री ना महाराजींचा असा आवाज येत होता की त्यांना काहीतरी वेदना होत आहेत अच्छा. असं. आणि वेदना होत आहेत म्हणून मग सकाळी उठून महाराजी म्हणाले की ही ब्लँकेट घे आणि ही नदीमध्ये वाहून टाक, पण ती उघडू नको. पण जेव्हा त्यांनी दिलं हातामध्ये तेव्हा ती ब्लँकेट खूप हेवी झाली होती आणि मग ते जाऊन त्यांनी नदीमध्ये वाहिलं. पण जेव्हा त्यांचा मुलगा परत आला आर्मीमधनं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वॉर होतं आणि एवढ्या गोळ्या तिथे गोळीबार चालू होता तरी त्याला माहित नाही काय झालं, ते प्रोटेक्शन सारखं होतं, त्याला एकही गोळी लागली नाही. म्हणजे ते येऊन त्यांनी ती शेअर केलं. त्यामुळे ते कंबल बुलेट प्रूफ आहे असं ते प्रचलित झालं असं. आणि म्हणजे काही काळ म्हणजे काही वर्ष अगोदर जर आपण बघितलं तर बाबाजींची जिथे जिथे धाम होतं हं. तर तिथे आत्तासारखी गर्दी नसायची. हं. मोजकेच माणसं असायचे. हं. म्हणजे म्हणजे त्यांची श्रद्धा होती एक. हं. पण आता असं कुठं असं झालंय का की लोक फक्त एक ट्रेंड म्हणून एक सेल्फी घेण्यासाठी हो किंवा जातात ना. व्ह्यूज साठी किंवा हो. म्हणजे ह्यासाठी जास्त वाढलंय? हो, हो, जातात. जेव्हा महाराजींनी देह सोडला तो होता 11 सप्टेंबर 1973. पण जाण्याच्या काही वर्षापूर्वी ते असं सांगायचे, की आता तर इथे कोण येत नाहीये, पण काही वर्षानंतर खूप गर्दी वाढणार कॅंचीधामला. म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड लोकं तिथे येतील आणि खरंच तसंच झालं. म्हणजे 50 वर्षानंतर जी गर्दी वाढली, एकतर सोशल मीडियामुळे झाली आहे, इन्फ्लुएन्सर्समुळे झाली आहे. पण जी लोकं तिथे जातात ना, ते खरं बाबाजींची भक्ती समजून घेत नाहीयेत. बाबाजींनी जे शिकवलं आहे, ते त्यांना करायला पाहिजे. लोकांना काय वाटतं, की एकदा आपण महाराजींच्या मंदिरात गेलो किंवा कॅंचीधामला गेलो किंवा वृंदावनला गेलो, कुठेही गेलो, तर आपण गेल्यावर आपली कामं होणार, असं नसतं ते. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांनी जे शिकवलं ना, तुम्हाला तेही पण फॉलो करण्याचं खूप गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं, की तो गेलं की चमत्कार लगेच होतं, असं नाहीये. म्हणजे मी पण खूप त्रासातनं गेली आहे. त्यानंतर मी तिथे जाऊन पोहोचली आणि मग मला तो आदेश मिळाला आणि मग हे सगळं सुरू झालंय असं. आता जसं तुम्ही बोलला की तुम्ही खूप त्रासातून आलेला आणि हं. तर तुमची काय स्टोरी म्हणजे तुम्ही इथपर्यंत कसा आलात? तुम्ही ह्या मार्गामध्ये म्हणा किंवा ह्या सेवेमध्ये हं. कधीपासून आलात? तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? हे बघा आता मी माझं स्वतः डॉक्टरेट केलं आहे मी. एका मोठ्या पोस्टवर मी होती कॉर्पोरेटमध्ये. तर जॉब करत असताना ना माझे बरेच सोशल ॲक्टिव्हिटीज चालू असायच्या महिला रिलेटेड, वुमेन एम्पॉवरमेंट आणि ते आम्ही ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये मी करत होती ते काम. ओके. आदिवासी पाड्यात किंवा असं स्लम्समध्ये. तर हळू-हळू असं करता-करता मला ना एक सॅच्युरेशन पॉइंट येतो ना आपल्याला, की जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, आपल्याला सोसायटीसाठी काहीतरी करायचं आहे. बरोबर. तर ही भावना घेऊन मी विचार केला, की आपण काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करूया. ज्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी राहील, कामं करता येतील आपल्याला आणि सोशल ॲक्टिव्हिटीज पण आपल्याला करता येईल असं. तर म्हणून मी 11/11/2022ला जॉब सोडला. त्यानंतर सुरुवातीचे 2-3 महिने खूप चांगले गेले म्हणजे कॉन्टॅक्ट्स होते आणि मग कामं मिळत होती. पण माहीत नाही हळू-हळू काय झालं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे अडकत गेले. ओके. पैसे म्हणजे मी सुरुवात करते काय आणि ते काम दुसरंच कोणतरी करून घेतंय, त्याचं क्रेडिट कोणतरी घेतंय, पेमेंट येत नाहीये, पुन्हा ॲडव्हान्सेस दिलेले ते माझे फसतायत. सो माझं काहीच कुठे काही होत नव्हतं. मग बरोबर. त्या पिरियडमध्ये मला 1.5 वर्षामध्ये मला माझी प्रॉपर्टी पण विकावी लागली. कारण एवढा लॉस झाला होता म्हणून. तर त्या दरम्यान ना मला हळू-हळू काय होतं, की मग आपलं श्रद्धा संपत जाते आणि आपण अंधश्रद्धावर विश्वास ठेवत जातो. मग मीही तेच केलं. बरेच काही पूजापाठ लोकांनी सांगितले, हवन कर, शांती कर, हे कर, ते कर, अमुक-तमुक बरंच काही झालं. आणि त्या पिरियडमध्ये ना माझे बरेच मंदिरांमध्ये जाणं झालं, व्हिजिट्स व्हायचे. तर तिथे मला असे वेगवेगळे अनुभव आले म्हणजे मे बी महाराजींनीच मला ते अनुभव दाखवले, पण मला तेव्हा ते कळलं नाही, बरोबर. काय आहे म्हणजे. आणि असं करत-करत 1.5 पावणे 2 वर्ष गेली. मला काही सुचेना. म्हणजे मला बघा कुठलाही स्ट्रेस आपल्याला समजू शकतो, पण फायनान्शियल स्ट्रेस आला ना, त्याला काही इलाज नाहीये. काही इलाज वगैरे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला लागली कुठे हाताला, पायाला, ती आपल्याला दाखवता येते, की मला इथे लागलंय, इथे फ्रॅक्चर झालंय, ते हील होत नाहीये. पण आतल्या आत जेव्हा तुम्हाला जो स्ट्रेस असतो ना, ते तुम्हाला लोकांना दाखवता येत नाही. बरोबर. आणि असं वाटतं, की अरे उगीचच कशाला एवढं काय टेन्शन आहे. बोलायला सोपं असतं समोरच्याला, बरोबर. की अरे काय प्रॉब्लेम आहे, चल काही नाही होत असं. होऊन पण जाईल. जो जातो ना त्यातनं,
त्याला ते माहिती असतं. पण तुमची फॅमिली आहे, तुमचं सोसायटीमध्ये राहणं आहे, लाईफस्टाईल तुम्हाला मेंटेन करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसा हा लागतोच. बरोबर. सो प्लस हे माझे लॉसेस. इन्कम एकही रुपया नाही, म्हणजे मग कळतच नाही. जी ह्यूज सॅलरी मी घेत होती कॉर्पोरेटमध्ये असताना, ते सगळं ऑटोमॅटिकली स्टॉप. आणि इन्कम असं काहीच नाही. तर मला सुचतच नव्हतं म्हणजे मी नक्की करू काय? आणि असं करत करत ना जूनमध्ये मी मी जुलैमध्ये कॅंचीधामला जाऊन पोचली. ते पण ऑल ऑफ सडनच माझं झालं जाणं. अच्छा. आणि गेल्यानंतर मग तिथे जसंच मी तिकडे पोचली, तर मी एवढी रडायला लागली ना, म्हणजे मला काही कळतच नव्हतं. मी का रडतीये? काय प्रॉब्लेम आहे? हनुमान अच्छा. चालीसा वाचला, आरती केली, सगळं झालं आणि रडणं माझं काही थांबतच नाही. पण मी मनातल्या मनात एवढंच म्हणतेय, की महाराजजी मी कोणाचं कधी वाईट नाही केलंय. आप जो भी बोलोगे ना मैं करूँगी. आप मुझे खाली रास्ता दिखाओ, मुझे बताओ मैं क्या करूँ, तो मैं वो करूँगी. बिना सोचे मैं करूँगी. आणि खरंच तुम्हाला सांगते तिथे निघताना मग एक सिक्युरिटी आला. तो म्हणाला, की आपको किसी को मिलना है तो आप ऑफिस में मिल सकते हो. हं. मग मी ऑफिसमध्ये गेली भेटायला. तर तिथे त्या ट्रस्ट ऑफिसमध्ये एक सर बसले होते. त्यांना मी सांगितलं, की असं-असं आम्ही लांबून आलोय, मुंबईहून आलोय आणि आम्हाला सेवा करायची आहे. तर ते म्हणाले, "काय सेवा करणार?" मी म्हटलं, "तुम्ही सांगाल तसं आम्ही करू म्हणजे मी हं. प्रयत्न करीन असं." तर ते म्हणाले, "इतनी दूर से अभी क्या सेवा करोगे? आप जहाँ रहते हो ना वहाँ बाबाजी का धाम शुरू करो." तर मला ते एवढं आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, "असं कसं म्हणाले?" की म्हणजे आउट ऑफ नोवेअर की बाबाजी का धाम शुरू करो, सेवा ही करना है ना, तो हां. बाबाजी का धाम शुरू करो. तर मी म्हटलं म्हणजे मेरे फैमिली में या मेरे हस्बैंड की साइड में किसी का कोई मंदिर नहीं है, मुझे नहीं पता ये कैसे करते हैं। हं. तर ते म्हणाले, "कुछ नहीं है, बाबा जी की भक्ति बहुत सिंपल है। आप एक जगह ले लो, वहाँ पे बाबा जी का एक फ़ोटो लगा लो और फिर आप आपका सेवा सुबह-शाम आरती करना, हनुमान चालीसा बोलना, है ना, जप करना, भोग लगाना, ऐसे सुंदरकांड पाठ रखो, ऐसे सब करो आप, देखो धीरे-धीरे आपका हं, सब हं, चेंज हं. हो जाएगा." तर मला ते खूपच आश्चर्य वाटलं. हां. मग मी त्यांना म्हटलं, मी इथे जेव्हा बसली होती ना, महाराजांना बघून मी असं सांगत होते, की "आप जो भी बोलोगे ना, मैं करूँगी असं और आप ऐसे बोल रहे हो." तर ते मला काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले, "यहाँ बहुत लोग आते हैं मिलने, लेकिन मैंने कभी किसी को ये बोला नहीं। लेकिन मेरे मुख से ये निकल गया, तो आप महाराज जी का ही आदेश समझो और शुरू तो करो, फिर आपको पता चलेगा कैसे अच्छा. होता है." मग असं आम्ही परत आलो. मग 14 सप्टेंबर 2024ला महाराजांचं ठाण्याचं पहिलं धाम सुरू झालं, जे महाराष्ट्रातलं एकमेव पहिलं धाम आहे. अच्छा. हां. तर हे मला माहीत नव्हतं आणि मी ना नीम करोली बाबा हे मला रिसेंटलीच थोडंफार माहिती होतं. फार काही माहीत नव्हतं मला. मग मी म्हटलं सुरू केलं, पण आता इथे कोण लोकं येतील, हं, कसे हं, येतील, हं, हं, किती हं. लोकांना माहिती आहे महाराजजीबद्दल, मला माहीत नाही. मी हा काही विचार डोक्यात आणला नाही. बरोबर. पण ना एक फोटो आम्ही हा जो फोटो आहे ना, तो आम्ही हं. पहिला तिथे लावला. पण हा फोटो पण नाही, पेंटिंग आहे. हं, हं, तो एक हं. मुलगा आहे त्याच्याकडनं मी पेंटिंग ते करून घेतलं. त्यालाही माहीत नव्हतं हे निमकरोली बाबा आहे. अच्छा. त्याला जेव्हा मी WhatsAppला फोटो पाठवला तर तो म्हणाला, की "ये आपके दादाजी हैं क्या?" असं वाह! म्हणाला. तो म्हटलं, "नहीं, ये निमकरोली बाबा है, तो आप महाराज जी भी बोलते हैं, आप फोटो बना के भेजो." त्यांनी पाठवलं आणि जसाच फोटो लावला 14 सप्टेंबर 2022ला 24ला 24 ला. त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, म्हणजे प्रत्येक सुरुवातीला स्टार्टिंगचे 1 महिना तर मी दर आरतीला रडायची, हं. रोजच. म्हणजे माझं रुटीनच झालेलं. आपोआप यायचं. मी असं ठरवायचे, की मी रडणार नाही आज, पण ते आपोआपच रडायची. आणि मग हळू एवढं लाईट फील व्हायला लागलं ना, सगळं असं वाटलं, की म्हणजे कशासाठी मी एवढं पळत होती आणि काय आहे? म्हणजे किती सिंपल आहे सगळं. बरोबर. नंतर मग असं सगळं झालं आणि मग खूप ॲट पीस झालं. म्हणजे हळू माझे जे अडकलेलं पेमेंट होतं, ते यायला लागलं. सो असं महाराजजीला मग आम्ही खूपच कनेक्ट झालो. माझी मुलं सेवा करतात, मी करते, माझं घरातली लोकं येऊन करतात. सो अच्छा. असं सगळेच आता आम्ही कनेक्ट झालो. आणि सांगायचा हेतू असं की कॉर्पोरेटमध्ये असताना माझं कसं लाईफस्टाईल थोडं वेगळं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला पार्टीज करणं, बाहेर जाणं, हे करणं, हे सगळं आपोआप सगळं स्टॉप झालं. अच्छा. आता ती गर्दी आणि ती सगळं नकोच वाटतंय. असं वाटतं शांत आपलं
मेडिटेट करावंसं वाटतं, शांत बसावंसं वाटतं, लोकांची सेवा करावीशी वाटते. आता आजकाल प्रत्येक जण आपापल्या प्रॉब्लेममध्ये एवढा अडकलेला आहे आणि कधी-कधी असा विचार केला तर काही प्रॉब्लेम तर आपण स्वतःहूनच ओढून घेतलेले आहेत. बरोबर. आणि आपण ओढून घेतो आणि मग आपण देवालाच ब्लेम करतो, की अरे मलाच का असं? मला आणि ते मीही केलं. नो डाऊट मीही केलं. मलाच का असं होतंय? माझंच काही कामं होत नाहीये. पण ते माझ्यासाठी नव्हतंच. बरोबर. मला महाराजींचं काम करायचं होतं, त्यासाठी माझा जन्म झालाय. मी ते सोडून मी भलतंच काहीतरी करत होती. मग ते कसं होणार? आणि आता जेव्हा म्हणजे आम्ही इथूनच मी म्हणतेय, बरेच लोकांचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. ते आपले श्रद्धेने येतात, नमस्कार करतात, मनातलं असेल ते बोलतात असं. आणि मग येऊन सांगतात ही, की ताई हे काम झालं आमचं, कोणी आजारी असेल तर ते बरे झालेत. असे बरेच वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. आता मी तुम्हाला जेव्हा मी म्हणते 14 सप्टेंबर 2024ला सुरू झालं, त्यामागची पण एक स्टोरी मला आत्ता कळली ॲक्च्युली. म्हणजे ती लीला बघा ना कसं महाराजींनी हे केलं. तर महाराजींचा देह सोडला तो होता 11 सप्टेंबर 1973. तेव्हा त्यांचे सगळ्या विधी ज्या आहेत त्या वृंदावनला झाल्या. आता वृंदावन आश्रम पण आहे महाराजींचं, तर तिथेच झालं होतं सगळ्या विधी. आणि ते जे अस्थी आहे ते कलशमध्ये भरून त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आला. कॅंचीधामला पण पाठवण्यात आली आहे, प्रयागला पाठवण्यात आलं. तर प्रयागला दादा मुखर्जी म्हणून जे आहेत ते बाबाजींचे खूप मोठे भक्त होते, सेवा करायचे. आणि त्यांचं घर आहे अलाहाबादला, अलाहाबाद. प्रयागला. तर तिथे महाराजी नेहमी राहायचे. ओके. तर ते कलश त्यांच्याकडे आलं आणि मग ते अस्थि विसर्जनला गेले प्रयागला. तर ती तारीख होती 14 सप्टेंबर 1973. अच्छा. ओके. आता ठाण्याचं जे धाम सुरू झालं ते पण 14 सप्टेंबर 2024. एक्झॅक्ट 51 इयर्स नंतर हे सुरू झालं इथे. ओके. तर हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. आणि ही स्टोरी जी आहे ना, एक भक्त आहे जयपूरला, त्यांनी मला ही पाठवली होती स्टोरी. अच्छा. हां, मी ते शेअर करीन तुझ्याबरोबर. तर ते बुक खूप रेअर आहे. ते पुस्तक आता मार्केटमध्ये नाही मिळणार, तुला कुठेही बुक स्टॉलला नाही मिळणार. ते दादा मुखर्जींच्या ज्या वाईफ आहेत त्यांनी ती लिहिली होती. तर त्याचं एकच कॉपी आहे आणि नंतर त्यांनी त्याचे PDF बनवून मला पाठवलं होतं. सो त्याच्यामध्ये ही स्टोरी वाचली आणि मी एवढं आश्चर्य वाटलं ना मला, कारण तो थॉट माझ्या डोक्यात आलं होतं, की आपण 14 सप्टेंबरलाच का सुरू झालं? म्हणजे असं मला एक होतं, की म्हणजे हाय डेट आपण का चूज केला असेल आणि त्याच दिवशी कसं काय सुरू झालं असं. सो त्याचा आन्सर मला त्या पुस्तका थ्रू, म्हणजे जयपूरला जे भक्त आहेत वैभव, त्यांच्या थ्रू मला हे कळलं असं. आणि तुमच्या लाईफमध्ये मग तुम्हाला काय काय अनुभव आले? म्हणजे असं म्हणतात की लोकांना चमत्कार खूप आवडतात ऐकायला आणि त्याच्यावर विश्वास, म्हणजे आणि मारुती राय म्हणले की चमत्कार तिथे येतोच. हो. तर तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणते कोणते चमत्कार झाले, असे कोणते अनुभव चमत्कार आले? असे तर माझ्या आयुष्यात बरेच झालेत. आता फॉर एक्झाम्पल एक रिसेंट सांगायचं झालं तर लास्ट मी ऑक्टोबरमध्ये मी कॅंचीधामला गेली होती. तर त्याच्यामध्ये गेली मी, व्यवस्थित गेली वगैरे आली आणि मग इथे आली, दर्शन घेतलं. तर आम्ही हे जे आपण ह्याला कॉट म्हणतो, टकेट, तर जनरली महाराजींच्या सगळ्याच धाममध्ये असं ठेवलेलं असतं. म्हणजे महाराजी असे बसायचे ह्याच्यावर, म्हणून आपण पण ते तसं ठेवलंय. ओके. तर ह्याच्यावर जे कंबल हातरलेली आहे ना, तर ते जनरली मी काय करते, कोणी भक्त आले त्यांनी कंबल ठेवलं तर मग ते म्हणजे जे घातलेलं कंबल आहे मी त्यांना देते, असं ठेवून देते असं. तर एक कंबल इथे होतं. मी हिला, माझ्या मुलीला म्हटलं की एक आपण घेऊन जाऊ, आपण सगळ्यांना देतो, आपण एक घरी घेऊन जाऊ. तर मी घरी घेऊन गेली आणि थोड्या दिवसानंतर माहित नाही काय झालं, मला ना खूप ताप आला. म्हणजे एवढा ताप आला की मी तुला सांगू नाही शकत. म्हणजे अक्षरशः मी अशी उडत होती, एवढा ताप आला. जनरली आपण मुंबईचे ब्लँकेट्स तर सॉफ्ट असतात, कारण आपल्या इथे गरमी असल्यामुळे आपण काही ते हेवी घेत नाही. तर एक चादर, 2 चादर अशी टाकली, छोटं एक हे टाकलं, ब्लँकेट टाकलं, पण काही थांबेना. तर मग हिला, माझ्या मुलीला आठवलं की आपण एक महाराजांचं कंबल आणलंय. तर तिने काय केलं, ते कंबल ना माझ्या अंगावर टाकलं. रात्रीची वेळ होती आणि ते टाकल्यानंतर मी शांत झोपून गेली. पण झोपून उठल्यानंतर ना, उठताना ना मला खूप हेवी वाटत होतं. म्हणजे मला कळतच नाही की काय होतंय, म्हणजे का हेवी झालं. आणि जेव्हा मी उठली, एक्झॅक्टली बघितलं काय झालं, तर जे माझ्या महाराजींचं जे कंबल माझ्या अंगावर टाकलं होतं ते खूप हेवी झालं होतं. अच्छा. हां,
हेवी झालं तर मी सगळं सरकवून, म्हणजे थोडी टायर्डच होती, पण मला ते उचलता नाही आलं. उचलली आणि जसंच मी ते बेडवरनं काढलं आणि असं धरलं ना, तर त्याच्यामधनं पाणी ड्रिप व्हायला लागलेलं. ओके. हां, तर ते पाणी मग मी रशीवर टाकलं ते, तरी पण ड्रिप होतंय. बकेट ठेवलंय, तरी म्हणजे सांगते 7 दिवस सतत पाणी ड्रिप होत होतं त्यातनं. 7 7 दिवस दिवस? कंटिन्यू. आणि मला ते म्हणजे अगदीच मी तेच म्हटलं, की मे बी माझं सगळं त्यांनी ओढून घेतलंय आणि त्यानंतर मला ताप नाही आला. असं होऊ नये, पण मी सांगते म्हणजे जनरली काही गोष्टी मी सांगत नाही, कारण मग अगदीच काय म्हणतात त्याला, बघा माझा कंप्लीट विश्वास आहे. लोकांचा असेल ह्याचं गॅरंटी नाही ना. नाही, ऍक्च्युली ह्या गोष्टी खऱ्या होतात. म्हणजे मी पण भरपूर गोष्टी अनुभवल्यात. ह्या गोष्टी होतात, पण ह्या गोष्टी ज्यांनाच पटतात, की ज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे, त्याच लोकांना ह्या गोष्टी पटतात. हो. कारण त्यांनी पण कुठे ना कुठे ह्या गोष्टी जाणवलेल्या असतात. अजून आणि असं होतं की इथे जनरली कसं सेवा करायला लोक येतात. कुठलीही गोष्ट म्हणजे तर सेवा करायला लोक येतात. तर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट समजा काही कमी आहे किंवा काय असेल, तर माहीत नाही कुठून ती लोकच घेऊन येतात. ते बरोबर. मला कळत नाही आहे की ते कसं काय होतंय. पण ते त्यांनाच माहिती ते कसं करून आणतात लोकांकडनं असं. फॉर एक्झाम्पल आता कधी हे धूप संपलं असेल, तर लास्टचं असतं एक पॅकेट आणि मी विचार करते मी उद्या नेक्स्ट डे येईन तेव्हा मी घेऊन येते. पण त्या संध्याकाळी कोणीतरी आणून दिलेलं असतं असं. तर ते त्यांचीच लीला आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण जेवढं सरेंडर होतो ना म्हणजे बाबांविषयी किंवा कुठल्याही देवाविषयी, तर मग ती आपोआप ती मार्ग मिळत जातं आणि ती कामं होत जातात. पण हे करताना आपण कुठलाही डाऊट नाही घेतला पाहिजे, बरोबर. की हे काम होईल किंवा नाही होणार, हे कसं शक्य आहे. आता बऱ्याच वेळेला मी पण लोकांना सांगते की तुम्हीच महाराजींना सांगा की तुमची ही कामं आहेत आणि ते करून आणतील, म्हणजे तुम्हाला मार्ग दाखवतील. बरोबर. आणि म्हणजे मला असं अजून एक विचारायचं होतं, की तुमचं ह्याच्यावर म्हणणं काय आहे, की जेव्हा कोणते संत म्हणा, देव म्हणा, परमेश्वर म्हणा, जेव्हा त्यांना त्याच्या भक्ताला त्यांच्याकडे बोलवायचं असतं, त्यावेळी तो संकटात टाकतो भक्ताला. बरोबर. हे खरं आहे? खरं आहे. तो संकटात पण टाकतो आणि ते काय करतात माहिती आहे, तुझ्या आजूबाजूची जी लोकं आहेत ना, ते पण फिल्टर करायला लागतात. समजा तुमचा जो पर्पज आहे लाईफचा, त्यासाठी अमुक एक व्यक्ती तुमच्या कामाची नाही किंवा ते पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम आणणार आहेत, तर ते त्याला कट करून टाकतात. आणि ते कदाचित असंही होतं की तुमच्या खूप जवळची व्यक्ती असते. बरोबर. कारण ते तुमच्या पर्पजमध्ये त्यांचं काही योगदान नाही आहे, तर ते फिल्टर होणार. तुम्ही एकटे होणार, अगदीच एकटे, म्हणजे कोणच नसणार. असं वाटेल की फायनली माझ्यासाठी कोणच नाही आहे, पण ते असतात. म्हणजे लोकांना अध्यात्म हा जो मार्ग आहे तो खूप कठीण वाटतो लोकांना, की म्हणजे लोकांना एन्जॉय करायचा असतो. लोकांचं म्हणणं असतं की उद्या कुणी बघितला, जी काय ती मजा आपण आज करू. आणि लोक सगळी मजा म्हणजे पार्टीज म्हणा किंवा एक ड्रिंक म्हणा किंवा म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींमध्येच मजा बघतात. हो. म्हणजे नॉनव्हेज म्हणा, त्यांना हो. तीच मजा वाटते. लोकांना वाटतं की मी अध्यात्मामध्ये जर गेलो तर मला ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील माझ्या, मग माझी काय जगू मी. पण लोकांना हे कळत नाही का की अध्यात्मामध्ये आल्यानंतर जेव्हा आपल्याला परमेश्वराची भेट होते, तर त्याच्याएवढं सुख आणि त्याच्यानंतरचा जो आयुष्याचा आनंद आहे, म्हणजे आपल्याला आयुष्यावर कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही, तर हे त्यांना जाणवत नाही का? मी स्वतः जेव्हा अनुभव घेतला, मी तुला म्हटलं की माझं कॉर्पोरेट कल्चर असल्यामुळे दर वीकेंडला माझं लाईफस्टाईलच वेगळं होतं. पार्टीज म्हणा, मूव्हीजला जाणं, हे मूव्हीज तर मी आताही जाते, पण एक वेगळं होतं. म्हणजे तो आवाज आणि अशी लोकं भेटणं आणि पण तो एक फेक लाईफ मी पण जगत होती फ्रँकली. त्यात ते सुख आणि ती मजा कधीच आली नाही मला, जी आत्ता वाटते. म्हणजे शांत वाटतंय. आणि जेव्हा एखादी गोष्ट लोकं येऊन मला सांगतात ना, ताई आम्ही या अडचणीत होतो आणि हे असं सॉल्व्ह झाला हा प्रॉब्लेम आणि आता आमचं असं चाललंय, तर मला त्यात जे सुख मिळतं ना, म्हणजे जे काय म्हणतात, ग्रेटफुल फील होतं मला, की अरे वा किती छान, म्हणजे महाराजांनी यांचं हे काम केलं आणि आता ते चांगले खुश आहेत असं. आणि अजून एक म्हणजे तुम्ही जसं आता बोला की पीस सुख पाहिजे माणसांना, तर मी हे पण बऱ्याच ठिकाणी बघितलं की माणसाकडे म्हणजे भरपूर पैसा असतो, सगळं असतं,
पण ते म्हणतात की आम्हाला पीस भेटत नाही, एक सुख भेटत नाही, एक शांती भेटत नाही. तर ती त्यांनी कुठे शोधावी? गुरूंकडे, देवाकडे, अजून कोणाकडे, तिथेच ते मिळणार सगळं. जेव्हा अंटिल अँड अनलेस तुम्ही कम्प्लीट सरेंडर होत नाही तोवर नाही मिळणार. विश्वास ठेवा. मी स्वतःहून म्हणजे खूप अनुभव घेतलाय, माझे एक्सपिरियन्सेस एवढे आहेत आणि लोकांचे पण आहेत. तुम्ही सगळं काही सोडून विश्वास ठेवा आणि शांत व्हा. बघा, जे होणार आहे ते होणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच खूप हायपर होऊन, टेन्शन घेऊन आणि उगीचच नको त्या गोष्टीच्या मागे धावू नका. आता एक छोटंसं तुम्हाला एक्झाम्पल देईन. जर का ठाण्यातला व्यक्ती मुंबईला जातो जॉब करायला. आता ठाण्यातला व्यक्ती आहे, त्याला एक रँडमली सांगते 25,000 सॅलरी आहे. ठाण्यात राहतो, ठाण्यातच जॉब करतो आणि 25,000 सॅलरी. तोच व्यक्ती मुंबईला जातो, त्याला 35,000 सॅलरी आहे. 10,000साठी तो जास्त जातो. पण ते 10,000साठी तो किती त्रास घेतोय ते कधी नोटीस केलं? ट्रेनची गर्दी पाहिली, ट्रॅफिक जॅम पाहिलं, लोकल ट्रान्सपोर्ट पाहिलं आणि त्या चिडचिडमध्ये काय होतंय, फायनली तुमच्या हेल्थवर येतं. बरोबर. मग तुम्ही एवढं कमवून तुम्ही सगळं डॉक्टरलाच पैसे घालवणार. बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडे आहे त्यात सुख मानायला शिका, जे आहे ते. नको त्या गोष्टीच्या मागे धावू नका. आता कितीतरी मुलं बघा, एस्पायरिंग असलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे, पण ॲट व्हॉट कॉस्ट? तुम्हाला एंड रिझल्ट काय आहे त्याचा पण विचार करा. बरोबर. म्हणजे आता आई वडिलांना सोडून बाहेर परदेशात जातात किंवा इतर स्टेटमध्ये जाऊन राहतात, पण इथे आई वडील एकटे राहतात. कधी ह्याचा विचार केला का तुम्ही? ठीक आहे, तुम्ही घरात कधी दिवाबत्ती करत नाही, पण तुम्ही बरेचसे देवस्थान तिथे लाईनीत जाऊन 4-4 वाजता सकाळी उठून लाईनीत जाऊन उभे राहता. त्याला काय अर्थ आहे? आई वडील आहे, त्यांचे कॉल तुम्ही आन्सर करत नाही, आई वडिलांना विचारत नाही. तुम्ही एवढं कमवता, आई वडील तुमचे वृद्धाश्रममध्ये ठेवता, त्याला काय उपयोग आहे सांगा? सो एंड रिझल्ट आहे ना, त्याचा पण विचार करा. ठीक आहे, आज तुम्हाला मजा वाटते, पण तुम्ही पण कधीतरी म्हातारे व्हाल ना, तुम्हालाही लोकांची गरज लागेल, तुमची मुलं तुम्हाला बघतील का तेव्हा? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता मी फ्रँकली सांगते, माझ्या मुलांना मी कधीच प्रेशर नाही टाकलं की तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा. तुम्ही चांगले ह्युमन बिईंग व्हा, चांगले राहा, लोकांची मदत करा, बाकी सगळं मग महाराजजी तुमचं बघतील. आणि असं पण मी बऱ्याचदा पाहिलं, बऱ्याच लोकांकडून ऐकलं पण आहे मी, की आम्ही म्हणजे अध्यात्मामध्ये गेलो, आम्ही सुरुवात केली, पण एक होतं ना की अगोदर एवढे प्रॉब्लेम येत नव्हते, पण जसं आम्ही सेवा करायला लागलो, कोणत्याही देवांची पकडा, कोणत्याही संतांची पकडा, तर तेव्हापासून आम्हाला आहे ना भरपूर प्रॉब्लेम यायला लागले आणि नंतर त्यांनी तिथून गिव्हअप करून टाकलं. नाही, ते तुमचं टेस्टिंग पिरियड असतो. ते तुम्हाला टेस्ट करतात की तुम्ही किती सस्टेन्ड राहता, म्हणजे किती कंटिन्यू करता. बघा, कुठल्याही जॉबमध्ये पण आपण असंच आहे ना, प्रोबेशन पिरियड हा असतोच ना. प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचे सिनियर्स तुम्हाला त्रास देतात की नाही? तुम्हाला जस्ट बिकॉज पगार मिळतो म्हणून तुम्ही सोडता का तो जॉब? नाही सोडत ना, तुम्ही कंटिन्यू ठेवता. तुम्हाला परमनंट लेटर मिळतं, मग तुम्ही दुसरं कुठेतरी ट्राय करता. बरोबर. तसं देवांचं पण आहे, ते तुम्हाला त्रास देणार, ते टेस्ट करणार की हा भक्तीमध्ये किती माझ्याबरोबर आहे, आणि त्याच क्षणाला आपण गिव्हअप करतो. एकदम बरोबर. आणि अजून एक असं विचार तुम्हाला की बाबाजींची सेवा कशी केली पाहिजे, तुम्ही कशी करता, किंवा आपल्या धाममध्ये सेवा कशी होते? महाराज तर हे सांगायचे, लोकसेवा हीच सेवा. गरजू व्यक्तींची मदत करा, राम राम जप करा आणि शक्यतो होईल लोकांची मदत करा. आता मदतमध्ये असं नाही का खूप काही आलं, कोणी पैसे मागितले तर उचलून द्या, असा प्रकार नाही. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कधी देवळात जाता, सिनियर्स येतात, लाईन असते, तर एखाद्या सिनियर सिटीजनला थोडंसं पुढे आणून दर्शन करून द्या. बरोबर. किंवा रिक्षा पकडून द्या. तर आता आपल्याकडे रिक्षावाले तुम्हाला माहिती आहे कसे आहेत, बघतात त्यांना जवळ कुठेच जायचं नसतं, त्यांना लांब लांबचेच पाहिजे भाडे. तर ते एखादा आहे, अपंग आहे किंवा ज्यांना नाही चालता येत व्यवस्थित, त्यांना एक ऑटो पकडून द्या, बसून द्या, सांगा ऑटोवाल्याला त्यांना इथे सोडा. तर असं ही ॲक्च्युली तुमच्यासारखी जी यूथ मुलं आहे ना, हे त्यांनी केलं पाहिजे. पण आपली यूथ काय करतात ना, आपले यूथ चेस करतात, स्कूटी आपलं बाईक्स घेतात, ड्राय करत निघून जातील, पण ते आजूबाजूला बघणार. बरोबर. सो जितकं आपण लोकांची मदत करू ना, तर ते डिवाइन पॉवर आपली मदत करणार. एवढं सिम्पल आहे. आणि महाराजांनी सांगितलं, लव्ह ऑल, सर्व ऑल, फीड ऑल.
लव्ह ऑल म्हणजे सगळ्यांना प्रेम करा, तुम्ही असा भेदभाव करू नका. पण ते कठीण पण आहे तेवढंच. कारण आपलं जर का कोणी वाईट केलं असेल तर आपल्यासारखा तो विचार असतो की अरे त्याने मला माझ्याशी भांडला किंवा ही मला असं बोलली तर जाऊ दे, मी म्हणजे आपण तिरस्कार करतो. असं करू नये, विसरून जा, सोडून द्या, कारण तो त्रास आपल्यालाच होतो. बरोबर. सर्व ऑल म्हणजे जो कोणी भेटेल कुठेही जिथे पण असं तुम्हाला वाटलं, ट्रॅफिक जॅम असतं तर उतरा गाडीतनं, आपली गाडी साईडला लावा आणि गाईड करा लोकांना. किती लोक हॉर्न करत बसतात, म्हणजे हॉर्न वाजवतात, पण त्यांना असं विचार येत नाही की त्या हॉर्नमुळे किती लोकांना त्रास होतो. त्रास होत असेल. बरोबर. आहे पुढे जाऊन मग उतरा, साईडला गाडी लावून जाऊन बघा काय झालंय ते. ऍक्सिडेंट झालं लोकांचं रस्त्यावर, ते व्हिडिओ आणि फोटोज काढायला बिझी होऊन जातात, पण ते असं नाही का रिक्षा थांबव, गाडी थांबव आणि त्याला हॉस्पिटलला नाही, ते नाही करणार लोक. बरोबर. कुठे भांडण झालं व्हिडिओ काढायला उभे राहतील पण सोडवायला जाणार नाही. सो मदत करायचा प्रयत्न करा लोकांना. कधी आपला नंबर आहे पुढे, मागे बघताय कोणी ज्याला उभं राहायला होत नाहीये लाईनीमध्ये, त्यांना आणा पुढे. ठीक आहे, तुमचा नंबर त्यांना द्या, तुम्ही मागे जा. किती 5-10 मिनिटांनी काय फरक पडणार आहे. बरोबर. सो छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण डेली ह्याच्यामध्ये करत गेल्या, एखाद्या ऑफिसमध्ये तुमच्या कोणी आहे स्टाफ, म्हणजे फ्रेंड्स आहेत, घरी त्यांच्या बायको आजारी आहे, आई आजारी आहे, डबा नाही आणला तर तुमचा डबा त्यांच्यावर शेअर करा. हे मुलांना पण शिकवा तुमच्या. सो या छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही लोकसेवाच आहे ती. आणि फीड ऑल. महाराजजी हे कधीच म्हणाले नाही की अन्नदान म्हणजे शिजवलेलं अन्न द्या, जेवण द्या, धान्य नका देऊ. कारण आता असंही एक्सपिरियन्स आहे की धान्य देतात तर लोक तेही विकायला जातात. हो. बरोबर. म्हणजे त्यांनी ते तेव्हाच विचार केला होता, कितीतरी वर्षापूर्वी ते म्हणायचे फीड ऑल, सगळ्यांना जेवायला द्या, जितकं जेवायला म्हणजे द्यायचं तेवढं द्या, पण मग असं धान्य नका. धान्य नका. मग आम्ही पण आता जनरली भंडाराच करतो, धान्य द्यायचं आम्ही स्टॉप केलं, कारण आम्हालाही तो एक्सपिरियन्स आला. आम्ही विचार केला की ठीक आहे चला धान्य देऊ, म्हणजे ते त्यांचं शिजवून खातील. पण असे काही कंप्लेंट झाले की ते दुकानात गेले विकायला. अरे बापरे. असंही होतं. नाही, खरंच म्हणजे बाबाजींची सेवा करायची असेल तर लोकांची मदत करा, ही बाबाजींसाठी सेवा आहे. हीच सेवा आहे. आणि तुम्ही समाजासाठी किंवा जी यंग जनरेशन आहे किंवा जे हाऊसवाईफ असतात त्या पण खूप त्रासलेल्या असतात, तर तुम्ही त्यांच्यासाठी एक काय मेसेज द्याल? बघा, प्रत्येकाला ना आपापल्या प्रारब्धमधनं जावंच लागतं. पण जर का तुम्ही नामस्मरण किंवा एखादा गुरु असं जप केलात तर ते जो इफेक्ट आहे ना तो कमी होईल. आता हाऊसवाईफ, मी असं म्हणते की ते किती मोठं काम आहे. बरोबर. किती मोठी जबाबदारी आहे. अक्षरशः म्हणजे जे ऑफिसला जातात त्या बायकांना एवढं काम नसतं जेवढं घरात असतं. बरोबर. पण आपला बघण्याचा दृष्टिकोन ना तो वेगळा आहे की ऑफिसला जाते ती पैसे कमवून आणते म्हणून तिला जास्त व्हॅल्यू आहे, आणि हाऊसवाईफ आहे त्यांना जास्त व्हॅल्यू नाही आहे. पण असं नाही आहे, ॲक्च्युली त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे. तुम्ही इमॅजिन करा की जर का घरी हाऊसवाईफ नसती तर घरी येऊन जेवण करणं, पूर्ण क्लिनिनेस करणं, रोज तुम्हाला पार्सल आणावं लागेल बाहेरून. ते किती हेल्दी आहे, किती स्वच्छ येतंय, काय येतंय, म्हणजे ते तुम्हाला पुढे जाऊन तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स किती काय इफेक्ट होणार आहे. पण एक घरात जे म्हणतात ना घरपण एका स्त्रीमुळेच येतं. बरोबर. सो मी त्यांना एक सांगेन की तुम्ही खूप चांगलं करताय, आणि असं मनात कधीच आणू नका मी हाऊसवाईफ आहे, मी हाऊस मेकर आहे, आय एम म्हणजे काय म्हणतात, जसं म्हणतात ना आपण मी क्वीन आहे घरातली, असा विचार करायचा. आणि नाम जप करत राहा, आनंदाने करा जे काय काम करताय, म्हणजे ही पण एक सेवाच झाली ना. बरोबर. आणि एक म्हणजे एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, म्हणजे मी सगळ्यांनाच तो प्रश्न विचारतो की म्हणजे अध्यात्मामध्ये म्हणजे लोकांनी ठरवलंय की आम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 4 दिवस आम्ही नॉनव्हेज खाणार नाही, पण आम्ही इतर दिवशी नॉनव्हेज खाणार, आणि त्या दिवशी आम्ही देवाची पूजा नाही करणार नॉनव्हेज खाऊन, बाकी इतर दिवशी करणार. तर हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? बघा, मला असं वाटतं की तुम्ही श्वास तर रोज घेता ना, तुम्ही काय असा विचार करता की मी आज श्वास घेतला मी उद्या श्वास घेणार नाही, असं नसतं. हे रोज केलं पाहिजे. जरी तुम्ही नॉनव्हेज खाताय, मला त्याबद्दल नाहीये म्हणजे मी त्याच्यावर कमेंट नाही करणार. म्हणजे ते नॉनव्हेज खाणं हे पाप आहे, म्हणजे आपण जे नामस्मरण करतो, आपण देवाची सेवा करतो, तर इथून कुठेतरी आपण एक एनर्जी घेतो, आपण एक एनर्जी क्रिएट करतो आपल्या बॉडीमध्ये,
पण ती नॉनव्हेज खाऊन आपण ती एनर्जी वेस्ट घालवतोय की ती आहे तशीच काय ठेवतोय? होतं बघा, जेव्हा आपण एखादं नॉनव्हेज फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, तर त्यांना पण तर मारलंच गेलं ना. कोणीतरी खाणार म्हणून मारलं गेलंय. तर त्यांचे ते वेदना, त्यांच्या मनात जे काय चालू असेल, तो पण एक जीवच होता. बरोबर. म्हणजे एक जीव घेतला आणि तुम्ही ते एन्जॉय केलं. कळलं? मी तर म्हणेन की जरी नॉनव्हेज खाल्लं, व्हेज खाल्लं, जे काही त्याबद्दल मी कमेंट नाही करणार फ्रँकली, कारण ते लोकांना नाही आवडणार, कारण काही लोकांना खूप ते आवडीचा विषय असतो. सो पण तुम्ही सेवा करायला तर काय प्रॉब्लेम नाही आहे ना. सेवा करायसाठी काय, तुम्ही नॉनव्हेज खाऊन पण सेवा करू शकता. मी मंदिरात नाही म्हणत आहे, पण इतर बाकी काही कोणाला प्रॉब्लेम असेल, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं आहे किंवा कोणाचं काही काम करायचं आहे, तर ते तर करूही शकता तुम्ही. बरोबर. त्याच्यासाठी काय दिवस बघून करायची गरज नाही आहे, किंवा व्हेज नॉनव्हेज खाल्लंय त्यानी फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही अध्यात्माकडे वळता, तर आपोआप तुमचे सुटतं. काही लोक पर्पसली खायला जातात किंवा पर्पसली प्यायला जातात. तर असं करू नका. एखाद दिवशी तुम्ही नामस्मरण करा आणि विचार करा, ते आपोआप सुटणार. बरोबर. आपोआप सुटणार. आणि तो माझाही एक्सपिरियन्स आहे आणि इतरांचा पण एक्सपिरियन्स आहे, की आपोआप सुटलंय ते. खावंसंच वाटत नाही आता तर. नाही, सेम एक्सपिरियन्स माझा देखील आहे. म्हणजे आणि मी भरपूर म्हणजे मला अनुभव आल्यानंतर मी ऐकले भरपूर लोकांकडून, की म्हणजे एक मन स्वच्छ असतं ना, की एकदम निस्वार्थ मनाने जेव्हा आपण देवाची आठवण करतो किंवा देवाची सेवा करायला जातो, म्हणजे अध्यात्मामध्ये आपण एक पायरी चढतो, तर त्यावेळी ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली बंद होत जातात. जसं की तुम्ही मगाशी म्हणला, की ज्यांची संगत आपल्याला पुढे जाऊन म्हणजे आपल्या कामाची नाही किंवा वाईट आहे आपल्यासाठी, तर ती लोक स्वतःहून म्हणजे लांब होत जातात. नॉनव्हेज म्हणजे वाईट वाईट गोष्टी सुटत जातात आपोआप. तर माझं देखील असंच झालं. म्हणजे जसं आम्ही स्वामी सेवा करतो आम्ही, तर म्हणजे तेव्हा पण म्हणजे मला आहे ना, म्हणजे मी स्वामींचं नाव घेतलं ना, म्हणजे एकदा असं श्री स्वामी समर्थ म्हटलं ना, म्हणजे मी जेव्हा पण बोलतो ना, एकदम मनापासून की अंगावर काटाच येतो माझ्या. ऍक्च्युली यायलाच पाहिजे. तर तेव्हापासून आहे म्हणजे एका पार्टीला गेलो होतो मी. माझ्या मित्राला मुलगा झाला, तर त्या पार्टीला गेलो आम्ही. तर म्हणजे नॉनव्हेज खात होतो मी, त्यामुळे मी गेलतो. पण तिथे काय झालं, अचानकच मला असं झालं की नाही यार, मला नाही खायचं. म्हणजे काय माहित, मी खाल्लंच नाही अजिबात. आणि त्या दिवसापासून जवळपास एक 10 ते 11 महिने झालं मी अजून म्हणजे मी ठरवून नाही बंद केलं, की मी आता लोक ठरवतात नाही, आता मी देवाचं करतोय, आता मी बंद करणार आहे सगळं. तर मी असं काही ठरवलं नव्हतं. ते ऑटोमॅटिकली बंद होऊन गेलं माझं सगळं. असंच असतं ते. कुठली बघा, जेव्हा पण तुम्ही कुठल्या गुरूंच्या शरणला जाल ना, ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तू हे करू नको, ते नको करू. पण ते असं काहीतरी घडून आणतील ना, की ते आपोआपच होऊन जाईल. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं, ते तिथे गेल्यानंतर मग ते आपोआपच सुटलं. असे कितीतरी लोक आहेत, ते म्हणतात आता असं बघितलं, वास जरी आला तर नाही आवडत आहे. म्हणजे मलाही नाही आवडत. वास आला, आता आता इथे तरी बरेचसे स्ट्रीट्स आहेत, तिथे मच्छी मार्केट वगैरे लागतं. पण तिथून जाताना ना, अक्षरशः मला असं म्हणजे तोंड एकदमच दाबून धरावं लागतं मला. असं नाहीये, मी महाराष्ट्रीयन आहे, पण आमच्याकडे खातात लोक. कधी मी वास घेतला नाही हा प्रकार नाहीये. पण आता सहन होत नाहीये, आवडत नाहीये आता. आणि कोणी दारू पितंय, काय करतंय, तर तेही बघवत नाही. असं वाटतं, अरे काय आहे, सकाळी दारूची नशा उतरणारच आहे, मग रियालिटीज फेस करा ना तुम्ही. बरोबर. त्या फक्त काही तासांपुरती कशाला तुम्ही पैसे वेस्ट करता. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की अध्यात्मामध्ये गेल्यावर खूप परीक्षा घेतात, तर माझी पण बऱ्याच वेळेला परीक्षा घेतली आहे. अच्छा. हां, म्हणजे असं नाही का एकदा दोनदा. फॉर एक्झाम्पल आता कधी भंडारा असतो, म्हणजे आम्ही असे ऑर्डर करतो बऱ्यापैकी 200, 250, 300 लोकांचं. पण मग ॲक्च्युअल गर्दी बघितली तर खूप असते, म्हणजे 450, 500 वगैरे येऊन जातात. पण मग जेव्हा मी बघते की अरे मी आता कमी ऑर्डर केल्या, आता कसं पुरेल लोकांना, पण ते शेवटपर्यंत पुरतं. ते कसं पुरतं काय मला माहीत नाही. म्हणजे मग नंतर मी सॉरी पण म्हणते, महाराजजी सॉरी सॉरी, म्हणजे असं. एक इन्सिडेंट असा आहे की मी असं ना, बऱ्याच सुरुवातीला महाराजींना असं खूप ना टेस्ट पण करायची, की महाराजींचा प्रेझेन्स खरंच आहे का मला बघायचं आहे. म्हणजे चुकली मी, खरं माफी मागितली मी. एकदा असं झालं की मी धाममध्ये बसली होती डोळे मिटून, मेडिटेट करत होते, आणि का माहित नाही अनायासे मला ना असं विचार आला की महाराज जी, अगर आप यहाँ पे हो ना, तो मेरे सर पे आप हाथ रखो. अच्छा. हाँ, आता मी त्यांना अपील केलं की म्हटलं महाराज जी, मेरे सर पे हाथ रखो, फिर ही मैं आँख खोलूंगी.
नाही तो मैं उठूंगी नाही असं. आणि मी बसली 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास झाला. मी डोळे हट्टाने मी पण बंद करून बसलीच होती. आणि अचानक ना माझ्या डोक्यावर एक हात ठेवला गेला, असं असं करतो ना, असं 2 वेळा टॅप केलं असं. हा. मी तो फील केला आणि 5 मिनिटानंतर मी डोळे ओपन केले आणि महाराजांकडे बघितलं आणि मी म्हटलं, थँक्यू, आपने मेरा सुना, असं. आणि बाहेर बघितलं तर थोडासा आवाज येत होता. माझी मुलगी कोणाशी तरी बोलत होती एका बाईशी. तर माझ्या मुलीचं असं म्हणणं होतं की माझी आई मेडिटेट करत होती, तर तुम्ही तिला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे होतं. तर त्या म्हणाल्या की त्या साईबाबा भक्त आहेत हां. अच्छा. तर त्या म्हणाल्या, नहीं बेटा, मुझे पता नहीं, मतलब वो हाथ मेरा उस तरफ गया उनके सर पे. मुझे भी पता है कि कोई ऐसे मेडिटेट करता है तो डिस्टर्ब नहीं करना चाहिए, लेकिन मेरा हाथ ना पता नहीं कुछ फोर्स से चला गया उनके सर पे और अच्छा. मैंने मारा ऐसे. बरं, मला आता हे होतं एकदम. सो ती लहान आहे, तिला काय एवढं कळलं नाही, म्हणून ती असं बोलायला लागली त्यांना. मग मी बाहेर गेली. मग मी म्हटलं, हाँ दीदी बोलिए. तो बोले, पता नहीं वो आप बैठे थे, मुझे आपको डिस्टर्ब नहीं करना था, लेकिन ना फोर्सफुली ऐसा मेरा हाथ आपके सर पे लग गया, आपको सॉरी डिस्टर्ब हो गया. मैं बोला, नहीं, मैंने आपको थैंक यू बोलती हूँ, आपने सर पे हाथ रखा, क्योंकि मैं महाराज जी से बोल रही थी की आप है ना, अगर आप तुम्ही इकडे जर का असाल तर माझ्या डोक्यावर हात ठेवा. आणि तुमच्या मार्फत ते डोक्यावर माझा हात ठेवला त्यांनी. सो हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी म्हणजे लक्षाच्या त्या दिवशी मी रडली की म्हणजे असं मी टेस्ट नाही करायला पाहिजे होतं असं. बरोबर. आणि सेकंड इन्सिडेंट असं झालं की थोडासा हा आम्ही शिफ्ट केला इथे. आधी विजय गार्डनला होतं, तिथून इकडे शिफ्ट केलंय. तिथे पण काही कसं जरा इश्यू चालू होता, म्हणजे थोडा त्रासच होता मला तिथे. सो मी जेव्हा कैंचीधामला गेली, तिथे गेल्यावर मी तिथे ना काकडी घाटला गेली होती. काकडी घाटला नमस्कार वगैरे केला आणि मी त्यांना सांगितलं, महाराज जी अगर आपका प्रेझेन्स है वहाँ तो आप मुझे दिखाओ. म्हणजे परत झालं 2-3 महिन्यात मी परत तेच बोलली. आणि नंतर मी गाडीत जाऊन बसली. माझ्याकडे एक डब्बा होता, थेपला होते, रात्रीचे उरलेले होते, तर मी ते माकडांना द्यायला लागली. असं देता देता मी परत तेच म्हणते की आपका महाराज जी प्रेझेन्स होगा ना तो आप मुझे दिखाओ. तर बरोबर 10-12 मिनिटांनंतर ठाण्याचे माझे जे स्टाफ आणि मुलं म्हणजे सगळ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, व्हिडिओ टाकला की तिकडे माकड आला. आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, आमच्या सोशल मीडियावर आहे. नीट लक्ष देऊन पाहिलं ना तर त्याच गाडीवर, ज्या गाडीवर मी ते जिथे बसून मी देत होती, तिथेच वर पाहिलं ना तर शॅडोमध्ये महाराजजी सारखं एक आकृती दिसते. अच्छा. अजून पण आहे, म्हणजे जे आता डिटेलमध्ये बघतील त्यांना दिसेल. मी तुम्हाला पाठवते, ते बघा तुम्ही. सो असं मग मी माफी मागितली. मी म्हटलं, सॉरी, मी सारखं सारखं हे करते. मग मी सोडून दिलं. मी म्हटलं आता मी नाही करणार. मग तिथे थोडा इश्यू होता. मग ते धाम ऑल ऑफ सडन बंद करण्यात आलं माझ्या नकळत. अच्छा. काही लोकांनी ते फोर्सफुली केलं. पण ठीक आहे, महाराजींनी हे दुसरी व्यवस्था लगेचच करून दिली आणि इथे विदिन 7 days हे सुरू झालं. अरे वा. असं. तर मलाही टेस्ट केलं, आता बंद केलं. बंद केल्यामुळे महाराजी हे बघत होते की पुन्हा करते की नाही बघूया. पण त्यांनीच मार्ग दाखवला, त्यांनीच सुरू करून दिलं. बरोबर. सो मी तिथे असं निराश झाली असती, रडत बसली असती तर मी काहीच करू शकले नसती. पण मला जेव्हा कळलं माझा पर्पज आता महाराजीचं जे टीचिंग्स आहेत ते मला स्प्रेड करायचे, ते महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडिया स्प्रेड करायचे, तर मी ते करते आता. आणि छान वाटतं. आणि आताच लोक जुळतात, सगळी कामं होतात, व्यवस्थित आहे. आता अक्षरशः बाहेर कधी कुठे निघाली तर मी काय पैसे वगैरे पण कॅरी करत नाही, आपोआपच होतंय सगळं. अच्छा. आणि पूर्वी अशी भीती असायची, अरे माझ्याकडे, मी एवढं लांब चालली आहे, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, कसं होणार, काय होणार. काहीच नाही. आता सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललंय. फक्त एकच मी सगळंच म्हणजे अगदीच सरेंडर केलंय की प्रॉब्लेम आला ते पण तुम्हीच करताय, चांगलं झालं ते पण तुम्हीच करताय. बरोबर. आता तुम्हीच करा. ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच माणूस म्हणजे त्याची लाईफ जगू शकतो. नाहीतर नुसतं जर स्वतःला दोष, दुसऱ्याला दोष देत बसला तर मग चांगलं झालं तर तुम्ही खूप असा विचार करता माझं अप्रिसिएशन झालं पाहिजे ना, आणि चुकीचं झालं तर तुम्ही लोकांना ब्लेम करत बसता. असं करू नका. तुम्ही स्वतःला ब्लेम करा, हे विचार करा की तुमच्या कुठे चुका झाल्यात आणि
ते एक्सेप्ट करा. एक्सेप्ट करा. बरोबर. लोकांना एक्सेप्टन्स नाहीये. नाही. आणि इगो आहे ना, इगो एवढा भरभरून आहे ना लोकांमध्ये, काही म्हणजे सगळा प्रॉब्लेम तिथेच आहे, इगोमुळेच होतोय. बरोबर. काय जाईल कोणाला सॉरी बोलायला, सांगा ना. ठीक आहे, त्यांनी तुला त्रास दिला, सगळं झालंय, पण आज तू अडचणीत आहे, काय झालं थोडी मदत केली तर. आणि जर का तू चुकला असेल तर बोलून टाक ना सॉरी, संपव मॅटर. काय किती लागतं एवढं. बरोबर. आणि आपले सगळं कार्मिक ना क्लिअर करत करत जायचं, सॉरी बोलून सरळ पुढे निघून जायचं, मग नंतर वळून बघायचं. ज्याला यायचंय तो येईल तुमच्या बरोबर, ज्याला नाही यायचंय त्यांना जय श्रीराम. नाही, खरंच तुमचे अनुभव, परत तुमचा अभ्यास, महाराजांचे बाबाजींचे चमत्कार म्हणजे खूपच छान आहेत. म्हणजे आणि तुमचे अनुभव देखील असे अंगावर काटा येण्यासारखे आहेत. आणि तुम्ही आम्हाला म्हणजे इथं येऊन दिलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुमचे. आताही एक पाहिलं ना, आपलं चालू होतं इंटरव्ह्यू, पण लोक आली, दर्शन घेतलं, शांत बसली आणि गेली. इथे लोक जास्त शांततेसाठीच येतात आणि महाराजजीशी जेव्हा कनेक्ट होतात ना, आपोआपच त्यांच्या लाईफमध्ये पीस आणि शांती येते. बरोबर. थँक्यू सो मच रुपेश, तुम्ही आलात सगळा सेटअप घेऊन आणि इथे झालंय शूट. तुम्ही हे सगळं हे पण शूट करा, जे लोक नाही येऊ शकत ते लांबूनच दर्शन घेतील. आणि मी परत हे सांगते, जर का अंधश्रद्धा करू नका, श्रद्धा करा. बरोबर. आणि कोणाकडनं अपेक्षाही करू नका की अमुक एक व्यक्ती तुम्हाला हे काम करून देईल, ते करून देईल, असं करू नका. तुम्हीच तुमचं करा. ध्यान करा, जप करा, जमलं तर राम लिहा, हनुमान चालीसा वाचा, सगळं बघा, करून तर बघा, विदाऊट डाऊट करून बघा. सरेंडर करा, विदाऊट डाऊट हे सगळं करून बघा. नक्की आयुष्यात चेंज होतो. थँक्यू सो मच.